सदाबहार सुमन. रविवार 31 मे 2026च्या संध्याकाळी परत एकदा एक सुन्न बातमी ऐकली. ज्येष्ठ गायिका पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांचे वयाच्या 89व्या वर्षी मुंबईत निधन. 28 जानेवारी 1937 रोजी ढाका येथे जन्मलेल्या सुमनजींनी मराठी, हिंदी तसेच गुजराती, बंगाली यासह अनेक प्रादेशिक भाषांमध्ये हजारो भावस्पर्शी गाणी गायली. लता मंगेशकर, आशा भोसले यांच्या मागोमाग त्यांचे जाणे मनाला चटका लावून गेले. सुमनताईंना आम्ही रसिक प्रेक्षक भावसम्राज्ञी असे संबोधतो. संगीत क्षेत्रातील अमूल्य योगदानाची दखल घेत भारत सरकारने 2023मध्ये पद्मभूषण या सर्वोच्च पुरस्काराने त्यांना गौरवले होते. सुमनताईंनी त्यांच्या मधुर आवाजात एकीकडे निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई या अंगाईपासून घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसाथ येथपर्यंत बाईपणातला हळवेपणा जिवंत केला. ओंकार प्रधान रूप गणेशाचे केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा या भक्तिगीतापासून जिथे सागरा धरणी मिळते तेथे तुझी मी वाट पाहते या भावगीतापर्यंत. त्याचप्रमाणे हिंदी गाणी आजकल तेरे मेरे प्यार की चर्चे हर जबान पर नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे इत्यादी उडती गाणी त्यांनी अजरामर केली. त्यांनी गायलेली हजारो गाणी आजही आम्हा रसिकांच्या तोंडावर सहज येतात. आज त्या आपल्यातून शरीराने गेल्या असल्या तरी मनोरंजन विश्वात त्या आजही आहेत आणि पुढेही सदैव आपल्यापाशी राहणार आहेत. त्यांच्यासाठी असे म्हणावेसे वाटते, जोपर्यंत मराठी भावगीत आहे तोपर्यंत ही भावसम्राज्ञी अमर आहे. या भावसम्राज्ञीचा सुमन सुगंध सदैव चोहीकडे दरवळत राहील हे निश्चित. आमच्या खट्टा मिठ्ठा परिवारातर्फे मी साया नवलकर या सदाबहार सुमनताईंना स्वरांजली अर्पित करत आहे. ओम शांती. नाविका रे वारावाहे रे डौलाने हाक जरा आज नाव रे नाविका रे वारावाहे रे डौलाने हाक जरा आज नाव रे सांज वेळ झाली आता पहिलं माझे गाव रे नाविका रे वारावाहे रे डौलाने हाक जरा आज नाव रे नाविका रे. आषाढाचे दिस गेले श्रावणाचा मास सरे भादवाला माझा राव मनामंदी बोलून गेला. आषाढाचे दिस गेले श्रावणाचा मास सरे भादवाला माझा राव मनामंदी बोलून गेला. धाव घेई बघ माझे मन नाही त्याला ठाव रे नाविका रे वारावाहे रे डौलाने हाक जरा आज नाव रे नाविका रे नाविका रे.